नमस्कार. मी डॉक्टर रत्नप्रभा राजेंद्र माने, श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल कुडाळ व आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक डिसेंबर 2016 पासून. आज आपण जाणून घेऊया मासिक पाळी दरम्यान होणारे त्रास व त्याच्यावरची योगिक उपचार. तर जो कॉमन त्रास आपण सगळ्या मुलींच्या मध्ये बघतो त्याला डिस्मेनोरिया असं म्हणतात. डिस्मेनोरिया म्हणजे पाळीच्या वेळी होणारी पोटदुखी. बहुतेक मुलींना पाळीच्या वेळी पोटात दुखणं, कंबर दुखणं, उलटी मळमळ होणं, कधी कधी जुलाब होणं, त्याच्यानंतर चिडचिड होणं, मूड स्विंग होणं, ह्या तक्रारी आपण बघत असतो. आणि प्रत्येक वेळी मग मुलींना इंजेक्शन घ्यावं लागतं किंवा एखादी सायक्लोपाम किंवा मेप्टाल्सपासची गोळी खावी लागते आणि मग कुठं जाऊन त्या वेदना कमी होतात. तर असे कोणते योगासनं, प्राणायाम किंवा ध्यान आहे की ज्याच्यामुळे ह्या वेदना कमी होऊ शकतात आणि या वेदना होण्याचं कारण काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. पाळी दरम्यान प्रोस्टाग्लॅंडिन नावाचं एक हार्मोन तयार होत असतं आणि ते हार्मोन जर जास्त प्रमाणात तयार झालं तर गर्भाशय तीव्रतेने आकुंचन पावतं आणि त्याच्यामुळं पोटामध्ये वेदना होतात. तर ह्या वेदना कमी करण्यासाठी प्रोस्टाग्लॅंडिनचे हार्मोन्सची लेवल कमी करण्यासाठी आपण वेगळी वेगळी आसनं करू शकतो. त्या आसनांच्यामुळं गर्भाशयाकडचा रक्तपुरवठा वाढतो आणि वेदना कमी होण्यासाठी मदत होते. जेव्हा पण आपण प्राणायाम करतो, ध्यान करतो, तेव्हा जो हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो त्या हार्मोन्सचं संतुलन होतं आणि पाळी दरम्यान होणारे चिडचिड, मूड स्विंग हे कमी होतं. कोणती आसनं ह्याच्यासाठी उपयोगी आहेत? तर सगळ्यात महत्वाचं आहे वज्रासन, नौकासन, धनुरासन, सेतुबंधासन, नाडी शोधन प्राणायाम. तर ते आपण कसं करायचंय ते या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. थँक्यू. कसं करायचंय ते बघणार आहोत. वज्रासनसाठी आपल्याला दोन्ही पायाचे गुडघे फोल्ड करायचे, टाचा बाहेरच्या बाजूला, अंगठे आत एकमेकाला चिकटलेले आणि दोन्ही टाचांच्या मध्ये आपल्याला बसायचे. पाठीचा कणा ताठ आहे, चेहरा समोर आहे. वज्रासनामुळे आपली पाठदुखी, कंबरदुखी कमी होते आणि गर्भाशयाचा रक्तपुरवठा वाढतो. त्यामुळं मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या वेदना कमी होण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो. धनुरासन. तर धनुरासनासाठी आपल्याला पोटावर पालथं झोपायचे, दोन्ही पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करायचे, दोन्ही हाताने दोन्ही पायाच्या टाचा पकडायच्या, पुढून छातीचा भाग उचलायचा आणि पाठीमागून टाचा उचलायच्या. शरीराचा धनुष्यासारखा आकार होतो म्हणून या आसनाचं नाव धनुरासन आहे. ह्याचा पण फायदा मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी होतो. आसन सोडताना दोन्ही पाय हळूहळू सोडायचे, छातीचा भाग खाली सोडून विश्राम करायचा. सेतुबंधासन शिकणार आहोत. पाठीवर झोपून घ्यायचे, तळपाय जमिनीवर, गुडघे आकाशाच्या दिशेला आणि कमरेचा भाग उचलायचे, कंबर आधांतरित आणि पोटाचे स्नायू आत खेचायचे. श्वास खोल आणि दीर्घ श्वास घ्यायचे, सोडायचे आणि जास्तीत जास्त जेवढा वेळ होल्ड करता येईल तेवढं होल्ड करायचे. सेतुबंधासनमुळे आपल्याला कंबरदुखीचा त्रास कमी होतो, पोटाच्या स्नायूंचा पण व्यायाम होतो आणि त्याच्यामुळं मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यासाठी मदत होते. आसन सोडताना हळूहळू पाठ जमिनीवर ठेवायचे आणि पाय सरळ करायचे. आता आपण नौकासन करणार आहोत. नौकासनासाठी आपल्याला पाठीवर झोपून घ्यायचे आणि दोन्ही पाय एका सरळ रेषेमध्ये उचलायचे. 6 इंच किंवा त्याच्यापेक्षा थोडस जास्त. हाताची बोट, पायाची बोट आणि नजर एका रेषेमध्ये. ह्या आसनामध्ये ओटीपोटाच्या स्नायूंना ताण जाणवतो. पोटाच्या आतील गर्भाशयाच्या वगैरे स्नायूंचा चांगला व्यायाम होतो आणि ह्या आसनामुळे मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यास मदत होते. आता आपण नाडी शोधन प्राणायाम कसं करायचं ते बघणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला डाव्या हाताची चिन्ह मुद्रा करायची. चिन्ह मुद्रा म्हणजे अंगठा आणि अंगठ्याजवळच्या बोटाचा गोल राहिलेले 3 बोट सरळ, डावा हात डाव्या मांडीवर ठेवायचे. उजव्या हाताचे अंगठा उजव्या नाकपुडीवर,
मधलं बोट आणि अंगठ्याजवळचं बोट दोन भोवयांच्या मध्ये, करंगळी आणि करंगळी शेजारचं बोट डाव्या नाकपुडीवर. ही पोझिशन आहे नाडी शोधन प्राणायामची. आपल्याला दोन्ही नाकपुड्यातून श्वास घ्यायचा आहे. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या बाजूने सोडायचा. डाव्या बाजूने घ्यायचा, डावी बंद करून उजव्या बाजूने सोडायचा. परत उजव्या बाजूने घ्यायचा, उजवी बंद करून डाव्या बाजूने सोडायचा. असं अल्टरनेट श्वास, खोल आणि दीर्घ श्वास चालू ठेवायचा. जेवढा तुम्हाला खोल दीर्घ श्वास घेता येईल तेवढा घ्यायचा. अतिशय सावकाशपणे घ्यायचा. कमीत कमी 5 मिनिटं तरी आपल्याला हे नाडी शोधन प्राणायाम करायला पाहिजे, म्हणजे त्याचे इफेक्ट जाणवतात. नाडी शोधन प्राणायाममुळे आपल्या हार्मोनल इम्बॅलन्स जो झालेला असतो त्याचं संतुलन होतं आणि पाळीच्या दरम्यान होणारी चिडचिड, मूड स्विंग हे कमी होण्यासाठी मदत होते.